कॅप्टन खरातचे अत्याचाराचे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ समोर आल्याची माहिती आहे। शिर्डी प्रकरणामधील आरोपी नीरज जाधव याने हे व्हिडिओ काढल्याचा संशय आहे। व्हिडिओमधून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केलं जात असल्याची माहिती। रुपाली चाकणकर तंत्रमंत्र करत होत्या, तर तंत्रमंत्रासाठी आपली अनामिका देखील त्यांनी कापली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, तर खरात आणि चाकणकर यांचे आर्थिक संबंध, अंधारेंचा दावा। चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे, ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। चाकणकरांना तातडीनं अटक करून समोरासमोर चौकशी करा, तर चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी। माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आमची, चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी आहे। चाकणकरांनी खरातला वाचवण्यासाठी पत्र लिहिलं होतं, रुपाली ठोंबरे यांचा आरोप, तर राष्ट्रवादीमधून चाकणकर यांना काढण्याची देखील मागणी। रुपाली चाकणकरनी नैतिकतेवर राजीनामा दिला पाहिजे। तुमच्यामुळे पक्ष बदनाम, महाराष्ट्र बदनाम, सरकार बदनाम होतोय आणि याची गंभीर दखल माननीय उपमुख्यमंत्री, पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी तातडीने तिला आयोगावरनं काढलं पाहिजे, पक्षातनंही तिला काढलं पाहिजे। या गुन्ह्यामध्ये त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे। याचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे फोटोही समोर आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतचा देखील त्याचा फोटो आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा देखील भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतचा फोटो समोर आलाय। आणखी कोणत्या नेत्यांचे फोटो समोर येतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे कारवाई सुरू करून साफसफाईला देखील सुरुवात केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री कौतुकासाठी पात्र आहेत। मंत्री खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं या सगळ्या गोष्टींसाठी सध्या कौतुक केलेलं बघायला मिळालंय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली असं म्हणत रुपाली ठोंबरे यांनी एक पोस्ट केली आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून ठोंबरेंचं टीकास्त्र। रुपाली चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हकालपट्टी करा, अंजली दमानिया यांची एक पोस्ट करत मागणी। तर अशा एप्स्टीन बाबांवरती इतकी मेहरबानी का होतीये असाही सवाल त्यांनी विचारलाय। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ज्या राजकीय लोकांचं नाव जोडलं गेलंय त्यांच्यावरती राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई केली जाईल, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य। ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये, चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे, नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये एसआयटी कडून डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात करण्यात आली। फोन कॉल तपासण्यांसह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम देखील सुरू आहे। नराधम अशोक खरातच्या प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक। नाशिकमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा। पुरावे गोळा करण्याच्या कामाला सध्या वेग आलाय। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सरकार नेमकं कुणाला वाचवतंय, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचा सवाल। तर तेजस्वी सातपुते यांच्या मार्फत होणारी चौकशी निष्पक्ष होईल का? अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून ही तपासणी व्हायला हवी, लोंढेंची मागणी।
राज ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये मांडलेला कर्जाचा मुद्दा हा अपुऱ्या माहितीच्या आधारावर, त्यामुळे त्यांनी अपुऱ्या माहितीवरती आकड्यांचा खेळ थांबवायला हवा. नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, तर कर्ज नव्हे विकासासाठी केलेली ही गुंतवणूक असल्याचं बन यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते केशव उपाध्ये यांचं उत्तर. विकासाची ब्लूप्रिंट दाखवणाऱ्या राज ठाकरेंना प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला ते विरोध करतात. जनता गंभीर झाली तर त्यांच्या भाषणाला कोण येणार, उपाध्ये यांचा सवाल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये घोडेबाजार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंकडून 9 सदस्यांचा 18 कोटींमध्ये सौदा. जिल्हा परिषदेचे सदस्य संजय निकम यांचा आरोप. बोर्डिंग पास किंवा त्या ठिकाणच्या हॉटेलच्या बुकिंग जर बघितल्या तर यावरून स्पष्ट होईल की अंबादास दानवेंनी आमच्या सर्व 8 सदस्यांचा परस्पर सौदा आमच्या विरेत त्या ठिकाणी केला होता. तो आम्हाला मान्य नव्हता आणि म्हणून आम्ही जी भूमिका घेतली ही पक्षाच्या हिताची घेतली. महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. चवदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झालेत आणि या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रायगडच्या महाडमधील चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलंय. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर. तर चवदार तळे सत्याग्रहाचं हे 100वे वर्ष असून वर्षभर जन्मशताब्दी वर्ष साजरा करू अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. चवदार तळे सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून मिळालेल्या 55 कोटी रुपयांच्या निधीवरून श्रेयवाद. सुनील तटकरे यांच्याकडून निधीसाठी मंत्री शिरसाट यांना पत्र देतानाचा फोटो पोस्ट. तर गोगावलेंनी यासाठी पाठपुरावा केल्याचं शिरसाट यांचं विधान. हे बघा, पाठपुरावा करणं भरत शेठ गोगावलेंनी सर्वात जास्त पाठपुरावा केला. अनेक आमदारांनी सांगितलं, परंतु हे आपल्या माहितीचं काम आहे आणि याचा श्रेय मी, जरी पैसे किंवा निधी मी दिला असला तरी मी सर्वांना श्रेय देतो. सर्वांनी याचं श्रेय घ्या, पण काम चांगलं होऊ द्या, एवढी त्यांना विनंती. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये कलिंगड, गहू आणि कांद्याच्या पिकांना गारपिटीचा फटका बसलाय. खासदार निलेश लंके यांनी ढवळपुरीमध्ये नुकसानीची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपयांची तात्काळ मदत करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये राजोरी या ठिकाणी अवकाळी आणि गारपिटीचा द्राक्षाच्या बागांना फटका. आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पाहणी करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. सांगलीच्या भिवघाटामध्ये बेदाणा शेड देखील गारपिटीच्या तडाख्यात सापडलाय. पावसानं द्राक्षाच्या सोबतच बेदाणे देखील भिजून आता कुजायला लागले, त्यामुळे शेतकरी चिंतित आहे. धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं केळीच्या बागा उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यातच अवकाळी पाऊस झालाय, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात. अवकाळी पावसाचा नाशिकच्या मालेगाव परिसरामध्ये देखील जोरदार तडाखा. गहू कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. तातडीनं पंचनाम्याची मागणी. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय. पेरेजपूर, कावठे आणि अष्टाने यासह बहुसंख्य क्षेत्रामध्ये गहू आणि मक्याचं पीक जमीनदोस्त झालंय, त्यामुळे शेतकरी हवाल दिलेत. सांगली जिल्ह्यामधल्या भिवघाट जवळच्या गावामध्ये 1.5 तास गारपीट झाली आहे आणि या गारपिटीचा द्राक्षाच्या बागांना फटका बसला. द्राक्षांचे घड फुटून कुजू लागलेत. काही भागामध्ये द्राक्षांच्या बागा या कोलमडून गेल्या. नुकसान भरपाई देण्याची द्राक्ष उत्पादक शेतकरी विठ्ठल कापसे यांची मागणी. बीडच्या केज तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं आंबा, गहू, ज्वारी या काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय, तर शेतामधल्या भाजीपाल्याला देखील फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अनेक गावात पावसाचा तडाखा. काढणीला आलेल्या गहू, मका, ज्वारी आणि बाजरीच्या पिकाला फटका. आज ही ज्वारी पीक हे 3.5 एकरावर टाकलेलं होतं. जवळजवळ 60,000 रुपये खर्च आलेला आहे आणि हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून नेला. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचं पंचनामे करून मदत करावी अशी विनंती करतो. बुलडाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसाचा कहर बघायला मिळतोय. मेहकर, लोणार, चिखली या तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस. फळांचं मोठं नुकसान झालेलं आहे. केळी, संत्रा, निंबू यासह काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांद्याचं देखील नुकसान झालंय.
वादळी वाऱ्यानं परभणी जिल्ह्यामधील आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. पूर्णा तालुक्यामधील धानोरा, काळेपात्री या तालुक्यामधील गुंज आणि इतर ठिकाणी असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आंब्याच्या झाडांना केवळ काड्या शिल्लक उरल्यात. तमिळनाडूच्या मदुराई शहरामध्ये अचानक झालेल्या हवामान बदलामुळे विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी. या मुसळधार पावसामुळे अनेक परिसर हे जलमय झालेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळालाय. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. कुलूमध्ये नैसर्गिक आपत्ती, आखाडा बाजारामध्ये भूस्खलन झालंय. धोक्यात असलेली अनेक घरं रिकामी करण्यात आली आहे. सध्या परिसरात भीतीचं वातावरण आहे. काश्मीरमध्ये देखील मुसळधार पाऊस सध्या होताना दिसतो आहे. आरू व्हॅली ज्याला म्हणतात, या आरू खोऱ्यामध्ये हिमवृष्टीची नोंद होती आहे. अनंतनागसह दक्षिण काश्मीरच्या इतर भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस होतो आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये असलेल्या बद्रीनाथ धाम मंदिरावरती बर्फाची चादर पसरली आहे. मंदिर परिसर आणि आसपासचे पर्वत हे बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकले गेले. ही दृश्य बघण्यासाठी पर्यटक देखील गर्दी करतायत. लोखंडी विळानं पोटावरती आणि मानेवरती वार करून कौटुंबिक वादामधून पतीनं पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगावच्या निमखेडमधली ही घटना आहे. हत्येच्या नंतर आरोपी पती नितीन सोनवणे स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले. नागपूरच्या केडीके कॉलेज जवळ व्यंकटेश नगर परिसरामध्ये 3 दुचाकींची चोरी झाली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. याआधी देखील याच परिसरामधून अनेक दुचाकींची आणि सायकलींची चोरी झालेली आहे. मुंबईच्या जोगेश्वरीच्या आनंदनगर परिसरामध्ये लहान मुलीच्या हातामधून मोबाईलचं स्नॅचिंग. ओशिवरा पोलिसांकडून एका तासामध्ये 22 वर्षाचा आरोपी ओम प्रकाश शर्मा याला अटक झाली. वर्ध्यामधून सराई सोनसाखळी चोराला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. आरोपीकडून सोन्याच्या दागिन्यांसह 20,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 11 विविध गुन्हे देखील दाखल. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यामधील एकोडी गावामध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला. गावामधील मुख्य वर्दळीच्या चौकामध्ये मधमाशांनी या नागरिकावरती अचानकपणे हल्ला केला आणि यामध्ये गंभीर जखमी होऊन या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोटमध्ये आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक हे अक्कलकोटमध्ये दाखल झाले. तर दर्शनासाठी मंदिर तब्बल 22 तास खुलं राहील. पाण्याच्या शोधामध्ये असलेला एक बिबट्या विहिरीमध्ये पडलाय. नांदेडच्या माहूर तालुक्यामधल्या गोकुळ गोंडेगाव इथली घटना आहे. वनविभागानं पिंजरा विहिरीमध्ये सोडून या बिबट्याला बाहेर काढलंय. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यामधल्या कोल्ही बेड्यावरती जलजीवन मिशनच्या अंतर्गत 1.5 वर्षांपासून पाणी पुरवठा बंद होता. एबीपी माझानं ही बातमी दाखवली आणि नळाला 4 दिवसात पाणी आलंय. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. मिसिंग लिंकच्या प्रकल्पाची गिनीज बुकमध्ये नोंद होण्यासाठी MSRDCचा प्रयत्न. 23.5 मीटर रुंदीचा हा जगामधील सगळ्यात जास्त रुंदीचा बोगदा ठरू शकतो. MSRDCकडून गिनीज बुकसाठी अर्ज करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.